नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या वर्गात मी सौ पाटील मॅडम तुमचे स्वागत करत आहे आणि तसेच अभिनंदनही करत आहे। आज डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊया। गणित 2 म्हणजे ज्याला आपण म्हणतो भूमिती, त्याचे पुस्तक आपण यापूर्वी पाहिले असेलच, तरीसुद्धा मुखपृष्ठ त्याचप्रमाणे प्रस्तावना मला माहिती वाचली नसेल बऱ्याच जणांनी, ती वाचून काढावी, त्यामुळे थोडा तुमचा उत्साह वाढेल। तसेच प्रात्यक्षिक यादी दिलेली आहे, जे आपलं गणिताचं पेपर पॅटर्न आहे त्यामध्ये भूमिती 40 गुणांसाठी आणि प्रात्यक्षिक आणि MCQ जे आहे ते 10 गुणांसाठी असतात। त्यापैकी खाली हे प्रात्यक्षिक दिलेले आहेत। तसंच इकडे आपल्याला दिसते की अनुक्रमणिका, यामध्ये एकूण आपल्याला 7 प्रकरणं दिसत आहेत। त्यातील पहिलं प्रकरण आहे समरूपता। समरूपता म्हटलं की त्या ठिकाणी बघा पहिला मुद्दा आपल्याला दिसतोय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। आता यापूर्वी गुणोत्तर म्हणजे काय किंवा गुणोत्तर आणि प्रमाण या प्रकरणामध्ये गुणोत्तर आपण अभ्यासले, तर त्यासाठी बघूया आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, प्रकरणाचा पहिला मुद्दा। उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा मी दोन त्रिकोण घेतलेले आहेत। एक त्रिकोण आपल्याला दिसतोय ABC आणि दुसरा त्रिकोण आहे PQR। ए या शिरोबिंदूपासून पाया BC वर लंब टाकलेला आहे, म्हणजे रेख AD ही त्याची उंची। बघा इकडे पाया, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जे आहे त्या पहिल्या त्रिकोणामध्ये पाया आहे BC जो आपल्याला दिसतोय, त्याचप्रमाणे या त्रिकोणाची उंची आहे रेख AD। तसेच दुसरा त्रिकोण या ठिकाणी घेतलेला आहे त्रिकोण PQR, शिरोबिंदू P पासून लंब टाकलेला आहे पाया QR वर। तर या ठिकाणी या त्रिकोण PQRचा पाया आहे बाजू QR आणि उंची आहे रेख PS। आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हटलं म्हणजे आपल्याला सूत्र माहिती आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। मग आता हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांचे गुणोत्तर म्हणजे बघा इकडे एरिया, ए म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC, त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ बरोबर। आता त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आपल्याला सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची छेद त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। आता यात बघा 1/2 कट केले आपण, अंश आणि छेदस्थानी समान संख्या आहे। अंशाला आता राहते पाया गुणिले उंची आणि छेदस्थानी सुद्धा आहे पाया गुणिले उंची। आता अंशस्थानी त्रिकोण PQRचा पाया गुणिले उंची, त्रिकोण PQRचा पाया आहे BC आणि उंची आहे AD, जी या ठिकाणी बघा आपण नमूद केलेली आहे। त्यानंतर छेदस्थानी त्रिकोण ABCचा पाया BC आणि उंची AD। तसेच त्रिकोण PQRमध्ये त्रिकोण PQRचा पाया आहे बाजू QR आणि उंची आहे रेख PS। आता या ठिकाणी बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर आलेले आहे पाया गुणिले उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुद्धा पाया गुणिले उंची। म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि त्यांची संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। बघा पाया आणि उंची यांचा गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। आता यामध्ये बघा जर आपण म्हटलं की कोणताही दोन त्रिकोणामधला पहिला जो त्रिकोण आहे त्या पहिल्या त्रिकोणासाठी आपण पाया जो आहे पायाबरोबर या ठिकाणी घेतलं B1 आणि उंचीसाठी आपण घेऊया H1। तसेच दुसऱ्या त्रिकोणासाठी पाया घेतला आपण B2 आणि उंची H2। तर असे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर
त्या ठिकाणी होईल पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची म्हणजे B1 गुणिले H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 गुणिले त्याची उंची H2. म्हणजे कोणत्याही दोन त्रिकोणांच्या बाबतीत आपण हे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर त्या ठिकाणी वापरू शकतो. ज्यावेळेला दोन त्रिकोणांचा पाया पण वेगळा असेल आणि उंचीसुद्धा वेगळी असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया गुणिले उंची आणि छेद दुसऱ्या त्रिकोणाचं पाया गुणिले उंची यांच्या प्रमाणामध्ये असते. आता हे जे सूत्र आपण अभ्यासलेलं आहे यासाठी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आपण काढलं तर त्यासाठी आपण काही संबंधित अटी घालून बघूया. अटी घालून बघू. बघा आता या ठिकाणी पहिली जी अट आहे अट 1. अट 1 मध्ये समजा आपण घेतले कोणते दोन त्रिकोण असतील ते दोन त्रिकोण जे आहे ते काय समान उंचीचे त्रिकोण म्हणजे त्या त्रिकोणांची उंची समान आहे. जसं आता इकडे आपण त्रिकोण काढले होते बघा हेच त्रिकोण बघूया. इथे उंची काय होती AD, इकडे उंची काय आहे PS. इथे आपण आता कोणते दोन त्रिकोण म्हटलं तर घेतलंय की पहिल्या त्रिकोणाची उंची H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची समजा H2. मग आता H1 आणि H2 दोन्ही त्रिकोणांची उंची जर सारखीच असेल तर H1 बरोबर काय येणार H2 आणि त्यासाठी आपण घेऊया H. म्हणजे दोन्ही त्रिकोणांची उंची कशी आहे समान आहे म्हणजे ती समान उंची म्हणजे आपण काय घेतली H घेतली. मग आता हे जे दोन्ही त्रिकोण आहे त्रिकोण 1 आपण लिहूया इकडे आणि एरिया ऑफ त्रिकोण 2. नावं बदलू शकता प्रत्येक वेळेला. तर आता आपण सूत्र बघा बघितलं होतं B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता B1 आणि B1 गुणिले H1 म्हणजेच काय आहे घेतलं आपण H कारण उंची कशी आहे समान आहे आणि छेद B2 गुणिले H2 म्हणजे सुद्धा काय घेतले आपण H कारण दोघांची उंची समान आहे. समान घटक या ठिकाणी अंशस्थानचा छेदस्थानचा गेला. फक्त काय राहिलं B1 छेद B2. B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. म्हणजे याचा अर्थ की ज्या वेळेला दोन त्रिकोणांची उंची समान असेल त्यावेळेला त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या पायांच्या गुणोत्तरा एवढे असते. तसंच अट क्रमांक 2 या ठिकाणी आता दुसरी अट जी आहे पहिल्या अटीमध्ये आपण उंची समान घेतली होती दुसऱ्या अटीमध्ये घेऊया समान पायाचे त्रिकोण म्हणजे ज्यांचा पाया कसा आहे समान आहे. पायासाठी बघा आता आपण काय घेतला तर इकडे पाया आकृती आपण बघितली होती BC पाया आणि हा QR पाया. पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2. मग आता B1 आणि B2 मग आता या ठिकाणी B1 पाया दुसरा B2 पाया दोन्ही कसे आहेत समान आहे तर त्यासाठी अक्षर वापरूया आपण एकच B. पुन्हा बघा एरिया ऑफ त्रिकोण पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे दोन्ही त्रिकोणांचे गुणोत्तर. सूत्र आपलं नेहमीचं B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता या ठिकाणी B1 म्हणजेच काय आता B आहे कारण B1 बरोबर B2 बरोबर B आपण घेतलेले पाया समान आहे गुणिले H1 छेद B2 बरोबर काय आहे B पाया समान छेद H2 पाया समान या ठिकाणी कट केला आपण तर राहिलं काय उंची H1 छेद H2. म्हणजे बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जर त्यांचा पाया समान असेल तर त्यांचं जे गुणोत्तर आहे त्यांची उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते आणि जर त्यांची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे या ठिकाणी आपण 3 सूत्र साधारणतः अभ्यासली. एरिया ऑफ त्रिकोण कोणताही एक पण घेतला पहिला छेद त्याचे गुणोत्तर दुसऱ्या त्रिकोणाबरोबर म्हणजेच दोघांचा पाया पण वेगळा आहे म्हणजे भिन्न आहे आणि उंचीसुद्धा भिन्न आहे त्यावेळेला आपल्याला सूत्र मिळते B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर त्यांच्या पाया आणि त्यांची संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. तसेच दुसरे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे एरिया ऑफ त्रिकोण पहिला त्याचं गुणोत्तर दुसऱ्या त्रिकोणाशी ज्या वेळेला त्यांची उंची समान असेल
त्यावेळेला त्यांचं पायाचं गुणोत्तर म्हणजे B1/B2. आणि त्याचप्रमाणे तिसरं सूत्र, पहिल्या त्रिकोणाचे गुणोत्तर छेद दुसऱ्या त्रिकोणाचे गुणोत्तर बरोबर. जर त्यांचा पाया समान असेल तर त्यावेळेला त्यांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे दोन्ही भिन्न असतील त्यावेळेला B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. उंची समान असेल त्यावेळेला त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे, आणि पाया समान असेल त्यावेळेला त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. अशा पद्धतीने दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या आधारे काढू शकतो. यावरील उदाहरणे आपण व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये अभ्यासू.